छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये हँड ग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला आगीमध्ये 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू। प्रकाश आंबेडकर पुण्यातल्या मोदीबाग सोसायटीमध्ये आल्यानं शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीच्या चर्चांना उधाण। मात्र या सोसायटीमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण। भीमा कोरेगाव प्रकरणामधील गौतम नवलखा यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईमध्ये दाखल। चिनी फंडिंग आणि सय्यद गुलाम नबी फई यांच्याशी झालेल्या संबंधांसंदर्भात चौकशी। कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगाटनेही परत केले पुरस्कार परत देण्यासाठी निघालेले असताना पोलिसांनी वाटेमध्येच रोखलं। विनेशने नाईलाजाने कर्तव्य पथावरती ठेवले आपले पुरस्कार। मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियानाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री आणि विविध मान्यवर अभियानामध्ये सहभागी होणार। मीरा भाईंदरमधील इंद्रलोक इथे मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग। प्रेशर मशीनच्या फवारणीनं स्वच्छता मोहीम। शिवसेना दिवा शहर आणि धर्मवीर मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित दिवा महोत्सवाचं यंदा 15वं वर्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवा महोत्सवाला भेट देणार। 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या आगमनाच्या याच्या अनुषंगानं मुंबई पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन। पोलिसांच्या रेकॉर्डवरील 561 आरोपींपैकी 326 फरार आरोपींची तपासणी। 23 आरोपींना अटक। मुंबईमधल्या समुद्र किनाऱ्यांवरती मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली। 18 बोटी सागरी सीमेवरती तैनात। संपूर्ण शहरामध्ये नवीन वर्ष शांततेमध्ये साजरं होण्यासाठी सुरक्षेमध्ये वाढ। नववर्षासाठी दिल्ली पोलीस सज्ज। नवीन वर्षाच्या आधी राजधानीमध्ये सुरक्षेत वाढ। दिल्ली पोलिसांकडून वाहनांची तपासणी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोंदिया पोलीस सज्ज। 31च्या या पूर्वसंध्येला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त। छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवरती वाहनांची कसून चौकशी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज। नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती पर्यटकांची होणारी गर्दी पाहता जिल्ह्यामध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त। 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ नाही। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं स्पष्टीकरण। 2024 मध्ये मोदी पंतप्रधान होत नाही। मोदी आया तो देश गया। संजय राऊत यांचा मोदींवरती निशाणा। ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायत आणि नगरपालिका पण जिंकणार नाही। भाजपची युती फक्त ईव्हीएम सोबत। संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल। आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्या हीच आमची इच्छा। काँग्रेसचे नेते नसीम खान यांचं वक्तव्य। भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत लढण्याचं आमचं एकच ध्येय। शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही। मुख्य नेते बसून निर्णय घेतील। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। काँग्रेस ठाकरे गटाला 5 पेक्षा जास्त जागा देणार नाही। भाजपचे आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटाला टोला। ठाकरेंनी महाराष्ट्राला हिंदुत्व दिलं, त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच होईल। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। 9 आणि 10 जानेवारीला आदित्य ठाकरेंचा कोल्हापूर दौरा। आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार। मावळ लोकसभेवरती भगवा फडकवा। माजी महापौर संजू वाघेरे यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचे आदेश। शिंदे गटाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा मी लढवणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य। आपला विजय पक्का, फक्त प्रयत्न सोडू नका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। नागपूर बँक घोटाळा प्रकरणामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का। केदार यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। मराठा महासंघ आणि जाट महापंचायत यांच्यामध्ये बैठक। 13 जानेवारीला आरक्षणापासून वंचित असलेल्या देशभरातील समाजाला सोबत घेत पुन्हा एकदा बैठक घेणार। राज्यामध्ये एक फूल
दोन डाऊटफुलचं सरकार. मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठी सारखी दिल्लीवारी. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीला का जात नाही, कोल्हेंचा सवाल. मुख्यमंत्री स्वच्छता अभियानावरती विरोधी पक्षाकडून फोटो सेशनचा आरोप. तर विरोधी पक्षांच्या फोटो सेशन आरोपाला कामातून उत्तर देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांना घर चालवणं अशक्य. अब्जाधीशांचे खिसे भरण्याला सरकार प्राधान्य देते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप. पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती बोलू नये. नितेश राणे यांची अमोल कोल्हेंवरती टीका. पुण्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा समारोप. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर समारोप सभा. सभेला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची उपस्थिती. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन. जेजुरीमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. शेतकरी आक्रोश मोर्चाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, कोल्हेंची माहिती. निवडणुकीच्या निमित्तानं खासदार अमोल कोल्हेंना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसला. सूरज चव्हाण यांची अमोल कोल्हेंवरती टीका. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरले की निवडणुकीच्या भीतीनं हे जनता दाखवून देईल. सूरज चव्हाण यांचा कोल्हेंना टोला. बुलढाण्याच्या बोरी आडगाव इथे ज्येष्ठ शेतकऱ्यांचं उपोषण. उपोषणस्थळी आमदार आकाश फुंडकर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट. दोघांकडून शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती. सरकार तातडीनं घरं फोडणं, पक्ष फोडणं सोडून पाण्याचा प्रश्न सरकारनं सोडवावा. खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी. पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये संजय राऊतांकडून अजित पवारांची नक्कल. कोल्हे बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का, राऊतांचा सवाल. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा शिवसेनेकडून मोरेश्वर सावे तिथे होते, मात्र आता ते बोलत आहेत ते तिथे नव्हते. शिरसाट यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरती टीका. राम मंदिर लोकार्पणाचं अजून निमंत्रण नाही. निमंत्रण आलं तर जाणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती. उद्धव ठाकरेंना निमंत्रण आल्यानंतर त्यांनीही जावं. संजय राऊत यांनी त्यांना अडवू नये. आठवलेंचा राऊतांना टोला. उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय, भाजपचे नेते आशिष शेलार यांचा सवाल. राम मंदिराच्या उत्सवामध्ये तिळमात्र संबंध नाही. मात्र निमंत्रित नसलेल्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश, शेलार यांचं वक्तव्य. राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नसल्यानं उद्धव ठाकरेंचा थैथयाट. भाजपचे नेते आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका. देवेंद्र फडणवीसांवरती टीका करून उद्धव ठाकरे स्वतःची किंमत कमी करताय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवरती टीका. आपल्या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या पायऱ्या दुरुस्त न करू शकणारे कर्तृत्वान मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिले. भाजपचे नेते आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा डीमार्टवरती हल्लाबोल. बुरशी आलेले बिस्किट्स आणि मिठाई विक्रीसाठी ठेवल्याचा आरोप. सलग दुसऱ्या दिवशी डीमार्टच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह. राज्यामध्ये नव्या 172 कोरोना रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 613 वर. ठाण्यामधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आनंदवन उभं राहणार. श्रीनगर ते गायमुख पर्यंत असणार आनंदवन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन. गेल्या 4 दिवसांपासून नागपूरमध्ये विदर्भवाद्यांचं आंदोलन. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाईच्या संदर्भात आंदोलन. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये राम मंदिर कलश पूजन होणार. विद्यापीठामध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा आक्षेप. कुलगुरूंच्या हस्ते होणारं कलश पूजन वादात. कोल्हापूर शहर जवळच्या 6 गावांचा हद्दवाढी संदर्भात लवकर निर्णय घेणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. मुश्रीफांच्या वक्तव्यानंतर 6 गावातील ग्रामस्थ पुन्हा आक्रमक. गोंदियामध्ये ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त. देशी विदेशी मद्यासह मोहफुलांची दारूही जप्त. बुलढाण्यातल्या खासगी लक्झरी बसच्या अपघातानंतर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं मार्गावरती पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य. त्यामुळे या मार्गावरती पुन्हा अपघात होण्याची शक्यता. नगर शहरात नायलॉन मांजाचे रीळ जप्त. 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
तोफखाना पोलिसांची कारवाई. यवतमाळमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती कारवाई. 5.5 लाखांचा मांजा जप्त. एलसीबीच्या पथकाची कारवाई. नाशिकच्या सटाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलाला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीमध्ये 3 दुकानं जळून खाक. साधारण 30 लाख रुपयांचं नुकसान. नांदेडमध्ये 14 ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपींकडून 7,03,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या कुंभारवाडा परिसरामध्ये गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई. लाखोंचा मुद्देमाल जप्त. विरारमध्ये राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. विरार पूर्वच्या चंदासार परिसरामध्ये 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असल्याचं आलं समोर. ठाण्यातल्या सिनेगॉग चौकाच्या जवळ जूनच्या प्रार्थनास्थळामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल. युरोपमधून धमकीचा ईमेल आल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. शिर्डीमध्ये शरद पवार गटाचे 3 आणि 4 जानेवारीला शिबिर. शिबिरामध्ये राज्यभरातील जवळपास 2000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण. स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षापासून स्वाभिमानीचा नारा 7/12 कोरा अभियान हे राबवणार. शेतकऱ्यांचा 7/12 कर्जमुक्त करावा यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आणि युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या संयोजनामध्ये अभियान राबवणार. अमरावतीमध्ये वाळूचा काळा बाजार थांबणार. पश्चिम विदर्भातील पहिला वाळू डेपो अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर येथे सुरू होणार. 600 रुपये प्रति ब्रासनं वाळूची विक्री. सर्वसामान्यांना दिलासा. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे स्थानकाचा कायापालट होणार. 1000 कोटींच्या मल्टी मॉडेल हब ठाणे स्थानकामध्ये उभारलं जाणार. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश. बीडमध्ये शिवसंग्रामच्या वतीनं व्यसनमुक्ती जनजागृती रॅली. विनायक मेटेंनी सुरू केलेल्या अभियान ज्योती मेटेंकडून सुरू. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी ज्योती मेटे यांचं पहिल्यांदाच आक्रमक भाषण. बीडच्या जागेवरती शिवसंग्रामचा दावा. सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन. या प्रदर्शनामध्ये सोन्या नावाचा 7 फूट उंच 9 फूट लांब खिलार बैलाची चर्चा. प्रदर्शनामध्ये बैलाला 41 लाखांची मागणी. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून जाहीर. 15 जानेवारी राज्यभरामध्ये क्रीडा दिन म्हणून साजरा होणार. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची घोषणा. अमरावतीमध्ये 10,000 विद्यार्थी देशभक्तीपर गाण्यावरती एक सूर एक तालामध्ये गाणं म्हणणार. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं एक सूर एक ताल या कार्यक्रमाचं आयोजन. इंडिगोच्या फ्लाईटमध्ये दिलेल्या सँडविचमध्ये आढळल्या अळ्या. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर इंडिगोनं माफी मागितली. आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेचा विषय ठरलेला मोऱ्या चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. 12 जानेवारीला हा चित्रपट होणार प्रदर्शित. एक जानेवारी 2024 पासून इनएक्टिव्ह यूपीआय अकाउंट बंद होणार. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.